देशाच्या 13व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीकरता अधिसूचना जारी करण्यात आली आहे। त्यानंतर राष्ट्रपतीपदाच्या निवडीकरता औपचारिक प्रक्रिया सुरू झाली आहे। एनडीएचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार 23 जूनला उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या कोर ग्रुप सोबत चर्चा केली। व्यंकय्या नायडू आणि राजनाथ सिंह यांनी निवडणुकीबाबतची माहिती पंतप्रधानांना दिली। दरम्यान विरोधी पक्षाच्या नेत्यांनी दिल्लीत संध्याकाळी बैठक बोलावली। काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी ही बैठक बोलावली असून संसद भवनाच्या परिसरात विरोधी पक्षाचे दिग्गज नेते उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे। शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरच्या व्याजावर 5% सबसिडी देण्याच्या निर्णयाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाली आहे। शेतकऱ्यांना 9% व्याजदराने पीक कर्ज उपलब्ध करून देणार असून यातील 5% व्याज केंद्र सरकार भरणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ 4% व्याजदराने पीक कर्ज उपलब्ध होणार आहे। चालू आर्थिक वर्षामध्ये 3 लाख रुपयांपर्यंतचं पीक कर्ज वेळेत परत केल्यास या सबसिडीचा लाभ मिळणार आहे। आता पाहूयात राज्यामधल्या काही महत्त्वाच्या घडामोडी। अर्थातच फास्ट शेतकऱ्यांना तातडीनं 10,000 रुपयांचं कर्ज देण्याची घोषणा करून जवळपास 24 तास उलटले तरी देखील जिल्हा बँकांना या बाबतीतले कोणतेही आदेश मिळालेले नाही। बियाण्यांकरता शेतकऱ्यांना 10,000 रुपये तातडीनं कर्ज देण्याचे आदेश सरकारनं दिले होते, मात्र अशी कोणतीही मदत शेतकऱ्यांना द्यायला जिल्हा बँक असमर्थता दाखवत आहेत। कोणताही सरकारी आदेश आला नसल्याचा दावा जिल्हा बँकांकडून करण्यात येतो। 10,000चं जे कर्ज आहे ते तात्काळ द्या अशा प्रकारची सूचना राज्य सरकारकडून आली काय, नेमकी काय स्थिती आहे? हे 10,000चं कर्ज तात्काळ देण्याबाबतची चर्चा आम्ही मीडिया मार्फत आणि वृत्तपत्राच्या मार्फत आम्हाला समजली आहे। औरंगाबादच्या सिल्लोडचे काँग्रेस आमदार आणि माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जमिनीच्या वादातून शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप एका शेतकऱ्याने केला। मुख्तार शेख सत्तार असे शेतकऱ्याचे नाव आहे। या घटनेचा व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहे, ज्यात आमदार महाशय आरवाजच्या भाषेत या शेतकऱ्याला शिवीगाळ करताना दिसतंय। यात आमदार सत्तार यांच्यासोबत एक पोलीस सुद्धा दिसतोय। शेतातून हुसकावून लावण्याकरता आमदार शिव्या देत आहेत, मारून टाकण्याची धमकी देखील देत आहेत असं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय। एखाद्या लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने वागणं निश्चितच योग्य नाही। हीच काँग्रेसची संस्कृती आहे का असा प्रश्न ही वागणूक पाहून पडतोय। गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांनी प्रशासनामधल्या भ्रष्टाचाराचं रेट कार्डच ओपन केलं। या तेसारे प्रकल्पात घर पात्र करून घेण्याकरता खालून वरपर्यंत काय भाव आहे याचं रेट कार्ड घाटकोपरच्या एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलं। भ्रष्टाचारावर या सरकारनं जालीम उपाय शोधून काढले आणि लवकरच त्याची अंमलबजावणी होणार असल्याचं प्रकाश मेहता यांनी म्हटलं। पात्र अपात्रता निश्चित करण्यासाठी 2-2, 3-3, 4-4, 5-5, 6-6 वर्ष लागतं। त्याला कुठेतरी आता या योजनेचा अंतर्गत राहून किंवा आम्ही ते बदल करू इच्छितो की जे अपात्र आहेत त्यांना एफोर्डेबल पैसे देऊन घर घेण्यामध्ये आपण सम्मिलित करून घेतलं तर ही योजना पात्र अपात्रता झंझटीतून सुटतील अशा प्रकारचे एक व्यापक विचार शासन स्तरावर करतो आणि लवकरात लवकर त्याचा निर्णय करणार। मुंबईहून दिल्लीला निघालेल्या खासदार राजू शेट्टी यांनी आज जेट एअरवेजच्या अनागोंदी कारभाराचा अनुभव घेतला। सकाळी 6च्या विमानाकरता राजू शेट्टी सकाळी 5 वाजताच विमानतळावरती आले। त्यांनी विमानाचा बोर्डिंग पासही घेतला। त्यानंतर विमानतळाच्या लाऊंजमध्ये जाऊन बसले। 5:45 झाले तरी बोर्डिंग अनाउन्समेंट होत नाही असं लक्षात आल्यावर त्यांनी जेटच्या ग्राउंड स्टाफकडे विचारणा केली। विमानाचे दरवाजे बंद झाल्याचं त्यांना सांगण्यात आलं। शेट्टींना न घेताच हे विमान निघून गेलं, पण तातडीनं जाणं भाग असल्यानं 2,000 रुपये अतिरिक्त तिकीट देऊन दिल्ली त्यांनी गाठली, पण जेट एअरवेजनं त्याची पावती नाकारल्याचा शेट्टींचा आरोप आहे। शेट्टींनी तक्रार करायची धमकी देताच नंतर जेट एअरवेजनं माफी मागितली, पण खासदारांसारख्या लोकप्रतिनिधींना जर असा अनुभव येत असेल तर सर्वसामान्य या विमान कंपन्यांच्या किती जाचातनं पिळले जात असतील असा सवाल राजू शेट्टींनी केला। मालेगावच्या महापौरपदी काँग्रेस आणि शिवसेना युतीचे रशीद शेख यांची निवड झाली। राष्ट्रवादी जनता दल आणि भाजपच्या आघाडीचे उमेदवार नबी अहमदुल्ला यांचा पराभव झाला। रशीद शेख यांना 41 तर नबी अहमद यांना 34 मतं मिळालेत। निवडणुकीत एमआयएमचे 7 नगरसेवक तटस्थ राहिले। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे। यंदा
राज ठाकरेंचा वाढदिवस साजरा करण्याकरता आणि त्यांना शुभेच्छा देण्याकरता मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कृष्णकुंजवरती गर्दी केली। निवडणुकीतल्या पराभवानंतर मनसे कार्यकर्त्यांना बऱ्याच कालावधीनंतर एकत्र येण्याचा योग जुळून आला। यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांमध्ये येऊन केक कापला, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि चैतन्य पाहायला मिळाले। शिवाय मनसैनिक या निमित्तानं जोरदार शक्ती प्रदर्शन करताना दिसले। महाराष्ट्राचं नंदनवन म्हणजेच मिनी काश्मीर म्हणून ज्याची ओळख आहे ते महाबळेश्वर दाट धुक्यात आणि पावसाच्या सरींमध्ये ओलचिंब झाले। त्यामुळेच या आल्हाददायक अशा वातावरणाचा आनंद लुटण्याकरता देशभरामधले पर्यटक सध्या महाबळेश्वरकडे धाव घेत आहेत। गर्दझाडी, रिमझिम पाऊस आणि त्या दाट धुकं यामुळे महाबळेश्वरकडे जाणारा घाट रस्ता सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय। आता पावसाळ्याला सुरुवात झाल्यानं महाबळेश्वर हिरवंगार होऊन गेले। घाटातल्या दाट धुक्यानं गाडीचे दिवे चालू ठेवूनच महाबळेश्वरमध्ये यावं लागतं। महाबळेश्वरला आल्यावर पावसात भिजत कणीस खाण्याची मजा काही औरच आहे। सगळ्यात जास्त पर्यटक या भागातल्या स्वीटकॉर्नवर ताव मारतात। एकूणच महाबळेश्वरमधल्या पर्यटनाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर पावसाच्या सुरुवातीला एकदा महाबळेश्वरला भेट द्यायलाच हवी। नाशिक शहरासह जिल्हा परिसरामध्ये 1 जूनपासून सुरू झालेल्या पावसानं 6 ते 7 तालुक्यात जून महिन्याची पावसाची सरासरी गाठली। सुरुवातीचे 10 दिवस मान्सून पूर्व आणि नंतर मान्सून दाखल झाला, त्यामुळे ग्रामीण भागात समाधानाचं वातावरण आहे। अजून अर्धा जून महिना जायचा असल्यानं इतर तालुक्यातही सरासरी एवढा पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त होतो। दरम्यान जिल्ह्यातील हरणबारी धरणातल्या पाणीसाठ्यात 1% वाढ झाली। जिल्ह्यामधल्या आजचा उपयुक्त पाणीसाठा 13%। मागच्या वर्षीच्या तुलनेत 4% पाणीसाठा अधिक उपलब्ध आहे। नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूहामधला 15% पाणीसाठा आहे, तर दारणा धरण समूहात 2% पाणीसाठा अजून शिल्लक आहे। भारतातून यावर्षी सुमारे 31 लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यात आला। गेल्या वर्षी केवळ 11.14 मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यात आला होता। गतवर्षीच्या तुलनेत तिप्पट झालेल्या निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा वाटा सर्वाधिक मोठा आहे। एकट्या लासलगाव बाजार समितीतून 80% कांदा निर्यात करण्याचा विक्रम प्रस्थापित केला गेला। 2009-10 या वर्षी 18.5 मेट्रिक टन कांदा निर्यातीचा उच्चांक होता। यावर्षी देण्यात आलेल्या केंद्राच्या सबसिडीमुळे या निर्यातीचे उच्चांक साधण्याला मदत मिळाली। सातारा जिल्ह्यामधल्या औंध संस्थानचा 85 वर्षांचा मोती हत्ती याला वन विभागानं ताब्यात घेतलाय। हत्तीला ताब्यात घेण्याकरता आलेल्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी जोरदार विरोध केला। यावेळी औंधमध्ये तणावाचं वातावरण होतं। श्री थिमाई देवीच्या रथोत्सवात मोती हत्तीला मानाचं स्थान आहे। गेली 85 वर्षे हत्ती गावात असल्यानं त्याच्याशी गावकऱ्यांचा मोठा जिव्हाळा आहे। पण वन विभागानं हायकोर्टात याचिका करून त्याचा ताबा मिळवला। मात्र मोती हत्तीला घेऊन जाऊ नये याकरता गावकऱ्यांनी घोषणा दिल्या। 85 वर्षांचा साथीदार निघाल्यानं गावकऱ्यांना रडू आवरेन असं झालं होतं। मुंबईच्या गोरेगाव इथल्या आरे कॉलनी परिसरात बिबट्यानं हल्ला केल्याच्या घटना वाढत चालल्यात। पश्चिम द्रुतगती मार्गालगत असलेल्या पशुवैद्यकीय चिकित्सालय ठिकाणी असलेल्या मुलींच्या वसतिगृहात भक्ष्य पकडायला आलेल्या बिबट्यानं एका कुत्र्यावर हल्ला केला। हा प्रकार CCTV मध्ये कैद झालाय। 9 जूनला पहाटे 4 वाजता ही घटना घडली। डर लगता है ना सब, इधर का कुछ हमारा जो बंदोबस्त हमारा अभी तक कुछ भी नहीं है जी। जो हमारे जो वरिष्ठ लोग आए हैं जी। तो उन लोगों ने हमको ऐसा अधिकारी दिया है, रात को टाइम अंदर बैठ जाओ और बाहर मत आओ करके हमारा अधिकारी ने हमको बोला है जी। तो भी हमको यहाँ बाहर बैठना डर लगती है। कोल्हापूरमध्ये कचऱ्याच्या मुद्द्यावरून शिवसेना अत्यंत आक्रमक झाली आहे। कसबा वावड्यामधील डम्पिंग ग्राउंडवरती लाखो टन कचरा प्रक्रियेविना पडू नये असं असताना देखील कोल्हापूर प्रदूषण नियंत्रण महामंडळ कोल्हापूर महापालिकेवरती कारवाई करत नाही। त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या दारात कचरा ओतून आंदोलन केलं। गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूरमधला कचऱ्याचा प्रश्न गंभीर आहे, पण कोल्हापूर महानगरपालिका याकडे गांभीर्यानं लक्ष द्यायला तयार नाही। इतकंच नाही तर प्रदूषण नियंत्रण महामंडळ देखील महानगरपालिकेवर कारवाई करायला तयार नाही। परिणामी बावड्यामधल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। त्यामुळे संतापलेल्या शिवसैनिकांनी आजच हे आंदोलन केलं। अनेक वेळा सांगण्यात येतं की जेव्हा प्रक्रिया करणार आहे इनट वेगळं, कचरा ओला वेगळा, सुका वेगळा, परंतु सब झूट आहे। फक्त टेंडर काढलं जातं, ठेकेदार नेमला जातो, कमिशन खाल्लं जातं आणि कचऱ्याची परिस्थिती जैसे ती आहे। म्हणून आरोग्याचा प्रश्न फार गंभीर झालाय कोल्हापुरात।
विशेषतः बावड्यामध्ये आणि शहरामध्ये सगळीकडेच. आणि म्हणून आज प्रथम शिवसेनेनं पोल्युशन बोर्ड सुद्धा त्या जबाबदार आहे. त्यांच्या दारात तिथला कचरा आणून टाकलेला आहे. याची दक्षता आणि ताबडतोब याच्या संदर्भात तुमचे अधिकार आहेत, त्या अधिकाराचा वापर करा, अन्यथा आम्ही तुमच्या दारात उपोषणाचा आंदोलनाचा इशारा आम्ही देत आहोत. अलिबाग इथल्या जिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या परिचारिकेच्या वर्तणुकीमुळे जिल्ह्यात संतापाचं वातावरण आहे. आयसीयूत दाखल केलेल्या बाळाला चक्क बखोटीला धरून रुग्णालयातली नर्स मोबाईलवरती खेळत होती. या रुग्णालयात दीपाली दांडेकर ही गरोदर महिला 1 जूनला बाळंतपणाला दाखल झाली. तिला जुळं झालं, मात्र बालकांची प्रकृती नाजूक असल्यानं त्यांना बालकांचे अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. 12 तारखेला रात्री ड्युटीवर असलेल्या नर्स जीविता वाघमारेकडे बाळाच्या नातेवाईकांनी चौकशी केली असता त्यांनी बाळाच्या प्रकृतीची माहिती देण्याऐवजी दुरुत्तर दिली आणि एका नवजात शिशूच्या मोबाईल बकोटीला धरून त्या मोबाईलमध्ये चॅटिंग करत व्यस्त राहिल्या. हा सर्व प्रकार नातेवाईकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात शूट केला. तिच्या या कृत्याबाबतीत चीड व्यक्त केली जाते. बाळाच्या नातेवाईकांनी याबाबतीत तीव्र नाराजी व्यक्त केली असून वाघमारेवर कारवाई तसंच ड्युटीवर असलेल्या डॉक्टर्सवरही कारवाईची मागणी केली. अलिबाग जिल्हा रुग्णालयातील हा व्हिडिओ आपण पाहिला असता. या व्हिडिओमधील नर्स जीविका वाघमारे हिने केलेला जो काही प्रकार आहे तो अतिशय दुर्दैवी आहे. त्याबद्दल सर्वप्रथम मी या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो आणि असं कृत्य करणारे जी काही नर्स आहे वाघमारे हिच्यावरती कारवाई झाली पाहिजे. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टरांवरती कारवाई झाली पाहिजे. डॉक्टरांच्या बाबतीत तक्रार असायची, त्या बाळाला बघत असताना मोबाईलवर चॅट करत होते अशी तक्रार आहे. तसंच ते फोनवर व्यवस्थित बोलणं झालं नाही अशी पण तक्रार आहे. त्याच्याबद्दल आम्ही त्या आल्यानंतर त्यांची एन्क्वायरी करूया. नंतर त्याच्यामध्ये काही दोषी आढळल्या तर त्यांच्यावर 100% कारवाई होईल. शेगावच्या गजानन महाराजांच्या मंदिरात ज्याप्रमाणे भक्तांना सेवा करता येते त्या धर्तीवरती साई सेवक योजना राबवायची तयारी शिर्डी संस्थानं केली. शिर्डीच्या साई मंदिरात आता पायी पालखीत येणाऱ्या भक्तांना सेवा करता येणार आहे. आज शिर्डीमध्ये झालेल्या साई सेवक संमेलनात 450 पदयात्री साई सेवक पालख्यांच्या मंडळांनी आपली नोंदणी केली. शिर्डीला जो पायी येणारा साई भक्त आहे पालखीच्या माध्यमातून या भक्तांना साई सेवकाची संधी देण्याचा निर्णय व्यवस्थापन समितीने घेतलेला आहे. 29 जुलैपासून ही योजना सुरू होणार आहे आणि पूर्ण वर्षभर ही योजना चालेल. 10,500 साई सेवक या योजनेमध्ये सहभागी होणार आहेत. नोंदणी आता सुरू झालेली आहे. सिद्धिविनायकाचे भक्त असाल तर रक्तदान करा, कारण तुम्ही रक्तदान केलं तर तुम्हाला VIP पास मिळेल आणि बाप्पाचं थेट दर्शन करता येईल. प्रभादेवीचं सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट लवकरच रक्तदान शिबिर सुरू करणार आहे. मुंबईतल्या अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची अडचण असते. लोकांमध्ये रक्तदानाविषयी जनजागृती व्हावी याकरता अशा पद्धतीची योजना राबवली जाणार आहे आणि सिद्धिविनायक मंदिरानं ही अनोखी शक्कल याकरता शोधून काढली. त्यामुळे रक्तदान करण्याची संख्या निश्चितच वाढेल असा ट्रस्टला अंदाज आहे. आरेच्या जमिनीवर मेट्रो 7ची कारशेड करण्याचा मार्ग मोकळा झालाय. अंधेरी ते दहिसर मेट्रो प्रकल्पाकरता आरे वन क्षेत्रातील 5 एकर जागा नगर विकास विभागाने MMRDA हस्तांतरित करण्याचा मार्ग मोकळा केलाय. आरे दुग्ध वसाहतीमधली जमीन महसूल आणि वन विभागाकडे वर्ग करण्यात आली. त्यानंतर ती MMRDA हस्तांतरित करण्यात येणार आहे. याच जागेमध्ये मेट्रो भवन, मेट्रो प्रकल्पाचं रिव्हर्सिंग सबस्टेशन, स्टील यार्ड, लेबर कॅम्प करता जागेचा वापर होणार आहे. याच जागेत मेट्रो भवन उभारलं जाणार आहे. आरे दुग्ध वसाहतीमधली जमीन कारशेडला द्यायला पर्यावरणप्रेमींचा विरोध होता, पण हा विरोध मोडून काढत सरकारनं मेट्रोसाठीची कारशेड आरेच्याच 5 एकर जागेत उभारण्याचा निर्णय घेतला. ठाण्यामधल्या वागळे इस्टेटमधल्या तरुणीच्या विनयभंग प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. यात रिक्षा चालक आणि त्याच्या मित्राचा समावेश आहे. नौपाडा पोलिसांनी कारवाई केली आहे. रिक्षाचे हप्ते भरायला दोघांना पैसे हवे होते. त्याच पैशांसाठी तरुणीच्या चेन स्नॅचिंगचा प्रयत्न केला आणि तिनं आरडाओरडा केली. त्यावेळेला घाबरून तिला रिक्षातून ढकलून दिल्याचा कबुली जबाब आरोपीने दिला. मोसूल शहरामधल्या लढाईत मोठं यश मिळाल्याचं सैन्यातर्फे सांगण्यात येत आहे. ISISच्या ताब्यात असलेल्या मोसूलचा उत्तरेकडचा भाग सैन्यानं आपल्या ताब्यात घेतला. इराकच्या
मोसुल शहरामधला जास्तीत जास्त भाग हा आयसिसच्या ताब्यात आहे. मोसुल शहरामधल्या राहत कॅम्पमध्ये इफ्तारचं खाणं खाऊन एका महिलेचा आणि मुलाचा मृत्यू झाला. 300 नागरिकांचं पोट बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. हे जेवण जवळच्याच एका हॉटेलमधून मागवण्यात आलं होतं. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. स्पेनमध्ये सध्या भीषण गरमीचं वातावरण आहे. काही भागामधलं तापमान 40 अंशांच्या वर गेलंय. हवामान खात्यानं हीट अलर्ट जाहीर केलाय. जून महिन्यात गरमीचं एवढं प्रमाण असणं हे पहिल्यांदाच घडतं. केन्याची राजधानी नैरोबीमध्ये एक इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 5 लोक अडकल्याची भीती व्यक्त होती. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार एक आई आपल्या मुलाचं या ढिगाऱ्याखाली अडकली. रेस्क्यू टीम त्यांना वाचवायचा जोरदार प्रयत्न करते. अमेरिकी सैन्य अफगाणिस्तानमध्ये हार मिळवत असल्याचं मत अमेरिकेचे संरक्षण मंत्री जिम मॅटिस यांनी व्यक्त केलं. 16 वर्ष अफगाणिस्तानमध्ये दाखल असलेल्या अमेरिकी सैन्याला तालिबानकडून मोठी टक्कर मिळते. या लढाईशी 2 हात करण्याकरता आता जिम मॅटिस एक नवा प्लॅन अमेरिकी काँग्रेसला देणार आहे. 17 महिने बंधक असलेल्या अमेरिकी विद्यार्थी ऑटो वॉर्मियरची सुटका केल्याबाबत नॉर्थ कोरियानं अमेरिकेचे आभार मानले. सध्या विद्यार्थी कोमामध्ये असल्याचं बोललं जाते. मात्र अधिकाऱ्यांनी यावर कोणतीही प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. लायब्रेशन आर्मीच्या मिसाईल ब्रिगेडनं एका नव्या मिसाईल सिस्टीमची चाचपणी केली. ही मिसाईल सिस्टीम इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंटरफेरन्स आणि बायोकेमिकल वेपन्सच्या हल्ल्याला निकामी करण्याकरता तयार करण्यात आली. ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ क्वीन व्हिक्टोरियाच्या पहिल्या ट्रेन यात्रेची 175वी वर्षपूर्ती साजरी केली. क्वीन व्हिक्टोरियाने 1842 साली स्लोगवरून लंडनचा प्रवास केला होता. एलिझाबेथने आपल्या पतीसोबत त्याच दिशेने प्रवास केला आणि एका रेल्वेला क्वीन व्हिक्टोरिया असं नाव आहे. स्टार फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोवरती टॅक्स चोरीचा गुन्हा स्पेनमध्ये दाखल करण्यात आला. काही बिझनेस प्लॅनच्या निमित्तानं 2011 ते 14 दरम्यान स्पेनमध्ये 14.7 अब्ज युरोची टॅक्स चोरी केल्याचा आरोप रोनाल्डोवरती लावण्यात आला. या प्रकरणी रोनाल्डोनं अद्याप कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. अभिनेत्री करीना कपूर खाननं आपल्या प्रेग्नन्सीच्या फेजमधला एक दिवस एन्जॉय केला. मित्र अभिनेत्री कायमच अशा गोष्टी लपवत आल्या की करीनानं एक वेगळा ट्रेंड सुरू केला आणि प्रेग्नन्सीच्या काळात करीनाचं तब्बल 22 किलो वजन वाढलं होतं. पण आता करीनानं वजन कमी करण्याचं चांगलंच मनावर घेतलं. सध्या ती जिममध्ये घाम गाळताना दिसते. करीनानं तिच्या ट्रेनरच्या मार्गदर्शनाखाली डाएट आणि वर्कआउटवर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलं. एवढंच काय तर करीनानं योगा क्लासही जॉईन केला. करीनानं आतापर्यंत तब्बल 16 किलो वजन केलं. फॅट टू फिट झाल्यावर आता करीना अनेक सिनेमांमध्ये झळकणार आहे. वीरा दी वेडिंग या तिच्या सिनेमाचं शूटिंगही सुरू झालं. किंग खान आणि अनुष्का शर्मा स्टारर जब हॅरी मेट सेजल या सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून सिनेमाच्या नावावरून चांगलीच चर्चा होती. हे नाव रणबीर कपूरनं किंग खानला सुचवलं. या नावाकरता रणबीरला त्याचा रिवॉर्ड हवा. या नावाकरता रणबीरनं शाहरुखकडे 5,000 रुपयांची डिमांड केली. पण शाहरुखने हे मिश्किलपणे रणबीरला पैसे देणार नाही असं म्हटलं. दोन्ही स्टारच्या जुगलबंदीत किंग खानच्या सिनेमाचं मात्र आत्तापासून चांगलंच प्रमोशन होतंय हे मात्र नक्की. सलमानच्या ट्यूबलाइट सिनेमाची रिलीज डेट जसजशी जवळ येते तसं या सिनेमाच्या प्रमोशनला वेग आलाय. त्याचाच एक भाग म्हणून सलमान खान मुंबईतल्या रस्त्यांवर सायकलवारी करताना दिसतोय तर कधी ऑटो रिक्षातून प्रवास करताना दिसतोय. सलमाननं मुंबईच्या रस्त्यांवरून केलेल्या सरप्राईज सायकल स्वारीनं त्याच्या चाहत्यांना सरप्राईज मिळालं. सलमाननं कधी त्याच्या या सायकल स्वारीचा प्रमोशन करता सिनेमा करता वापर केलाय. त्याचा एक व्हिडिओ त्यांना सोशल साईटवरती शेअर देखील केला. ये कहानी अबक या सिनेमांद्वारे सुनील शेट्टी सह बॉलिवूडमध्ये नावाजलेल्या नवाजुद्दीन सिद्दीकी आणि बाहुबली सिनेमामुळे चर्चेत असलेली तमन्ना भाटिया हे तीनही स्टार्स मराठी सिनेमात झळकत आहेत. सुनील शेट्टी आणि अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत नुकताच या सिनेमाचा मुहूर्त करण्यात आला. रामकुमार शेडगे या सिनेमाचं दिग्दर्शन करणार. कौन बनेगा करोडपतीच्या नव्या सीझनमध्ये बिग बी नसल्याची चर्चा सिने इंडस्ट्रीत रंगली होती. एवढंच नाही तर हा शो ऐश्वर्या राय किंवा माधुरी दीक्षित होस्ट करणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. मात्र या सगळ्या चर्चांना पूर्णविराम मिळणार आहे कारण स्वतः अमिताभ बच्चनच कौन बनेगा करोडपतीच्या सेटवर पुन्हा एकदा अवतरणार आहे.
खुद्द बिग बीनेच आपल्या सोशल अकाउंटवरती याबाबतची पोस्ट टाकली. त्यामुळे लवकरच सुरू होणाऱ्या नव्या सीझन करता बिग बी पुन्हा एकदा नव्या उत्साहाने तयार झाले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.